IFS अधिकाऱ्याची क्रीम जागेवर पदस्थापना करताना राज्य वनसेवा अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक दिली आहे। नुकत्याच बदल्यामध्ये IFS अधिकाऱ्यांना क्रीम पदावर नियुक्ती मिळाली असली तरी राज्य वनसेवेतील अधिकाऱ्यांकडे लक्ष देण्यात आलेले नाही। त्यामुळे विभागात IFS तुपाशी, राज्यसेवा उपाशी अशीच भावना निर्माण झाली आहे। बहुप्रतीक्षेनंतर राज्य वनसेवेतील 27 अधिकाऱ्यांना IAS अवॉर्ड मिळाला, मात्र त्यापैकी 3च अधिकाऱ्यांना पदस्थापना दिली असून 24 अधिकारी वेट अँड वॉच मध्ये आहेत। वन मंत्रालयाने 24 जून 2025 रोजी IFS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, मात्र राज्य वनसेवेतील IFS डावलेले गेले आहे। त्यातही विभागीय अधिकारी त्यांना पदस्थापनेतून दूर सारल्याचे चित्र आहे। एकीकडे संवर्ग पुनर्विलोकन 2011चा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर केल्याचे सांगितले जाते, परंतु विभागीय वन अधिकारी संवर्गातील मुंबई, ठाणे, पुणे येथील पदावर IFS ची पदस्थापना करण्यात आली आहे। मात्र सामाजिक वनीकरण शाखेसाठी वृत्तस्तरावर कोणतेही पद प्रस्थापित नसताना ठाणे येथे केवळ वरिष्ठ वन अधिकाऱ्याच्या सोयीसाठी मुख्य वनरक्षक संवर्गाचे पद तयार करून के प्रदीपा यांची पदस्थापना करण्यात आली आहे। वनरक्षक, वनपाल, वन परिक्षेत्र अधिकारी तसेच राज्यसेवेतील सहाय्यक वनरक्षक, विभागीय वन अधिकारी हे आपल्या कुटुंबापासून दूर दुर्गम भागामध्ये वर्षानुवर्षे सेवा बजावत आहेत। या संवर्गाच्या अडचणीकडे वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्रालयातील उपसचिव, सचिव किंबहुना वनमंत्री लक्ष देत नाहीत। याचा प्रयत्न पदस्थापनेच्या यादीवरून दिसून आला। मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्र फक्त 86 चौरस किमी एवढे आहे, मात्र येथे वनरक्षक दर्जाचा 1 अधिकारी व उपसंरक्षण दर्जाचे 2 अधिकारी संवर्ग पुनर्विलोकनात प्रस्तावित केले। याचे उत्तर प्रधान मुख्य वनरक्षक, उपमुख्य सचिव व वनमंत्री यांच्याकडेही नसणार हे सामाजिक आहे। केवळ मंत्रालय व मुंबई दौरा करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी मोठा फौजफाटा या संवर्ग पुनर्विलोकनात प्रस्तावित करण्यात आला आहे। अशाच प्रकारची बाब नव्याने निर्मित कांदळवन कक्षाच्या बाबतीतही दिसून येते। SMR न्यूज, अमरावती।